फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 27 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. तेव्हा उर्मिला बोलत असते, आशू ताईला अजून शुद्ध येत नाहीये. मग काय म्हणायचं? तेव्हा आशू बोलतो, काकू बघ तू काळजी नको करू, डॉक्टरांनी सगळी ट्रीटमेंट सुरू केली आणि आता ऑपरेशन पण आहे. तेव्हा उर्मिला बोलते, पण आशू पैशांचं काय केलंस? तेव्हा आशू बोलतो, पैशांची व्यवस्था झालीये, तू काळजी नको करूस. तेव्हा उर्मिला बोलते, ताई म्हणायची ना की माझा लेख अजून लहानच आहे, पण तिचा लेख आता मोठा झालाय. हे तिला माहीतच नाही. आशू, अरे तू होतास ना म्हणून हे शक्य झालं. इतक्या मॅच्युअरली सगळं सांभाळलंस ना तू, मला तुझा खूप अभिमान वाटतोय बाळा. आणि मला माहिती ताईला जेव्हा हा आशू बघायला भेटेल ना तेव्हा तिलाही तुझा खूप अभिमान वाटेल. तेव्हा आशू बोलतो, काकू अगं ते माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण केलं बस. तेव्हा संपदा बोलते, डंबो केलंयस तू सगळं मॅनेज. आणि आई शिवा पण तर काकूचं सगळं तिनेच केलंय. तेव्हा उर्मिला बोलते, अगं तिचं कौतुक आहेच मला, ती तर माझी गुणी सून आहे. एवढ्यात पाहना गँग शिवा शिवा करते ते. पाहना गँग शिवा आणि आशूची विचारपूस करत असतात. तेव्हा आशू पण पाहना गँगला म्हणतो की मला पैशांची गरज होती, मी मागितली नाही तरीही तुम्ही मला पैशांची मदत केली, मी खरंच खूप ऋणी राहील तुमचा. तेव्हा बॅटरी बोलतो, बास का जिजू, जिजू तुमच्याशिवाय आणि शिवासाठी कोण आहे आम्हाला? त्यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, मग कोणासाठी करणार? तेव्हा आशू बोलतो, शिवा मला थोडी काळजी वाटते, भाऊंना काय सांगू मी? तेवढ्याच सीताला स्ट्रेचरवर बाहेर आणतात. तेव्हा आशू आई आई करत जातो. सीताला ऑपरेशन थिएटरमध्ये नेतात. शिवाही आशूला धीर देते की आता सगळं नीट होईल. तेव्हा शिवा सांगत असते की मी प्रार्थना करेल. आशू, अरे तू सगळं नीट केलेस, टेन्शन नको घेऊ. तेव्हा आशू बोलतो, हो ग मला माहिती, पण आईला काही झालं तर भाऊंना काय उत्तर देऊ मी? तेवढं तिथे भाऊ आणि लक्ष्मण येतात. तेवढ्यात भाऊ आल्यावर आशू पटकन भाऊंच्या गळ्यात पडून रडतो. तेव्हा आशू विचारतो कुठे होता आणि लक्ष्मणच्या पण गळ्यात पडून रडतो. तेव्हा आशू खूप रडत असतो. तेव्हा उर्मिला बोलते, भाऊ आशूने स्वतःला खूप रोखून धरलं, आता तुम्ही आलात तर? आशू भाऊंना म्हणतो, सगळी माझी चूक ही. तेव्हा भाऊ बोलतात, असा विचार नाही करायचा. तेव्हा लक्ष्मण बोलतो, ताई वहिनी कशी आहे, तुम्ही ठीक आहात ना, तुम्ही ओके आहात ना? तेव्हा संपदा बोलते, हो बाबा, या दोघांनी सगळं सांभाळलं इथे. तेव्हा शिवा बोलते, खरं तर आशूने सगळं सांभाळलं, सगळ्या बाहेरच्या गोष्टी केल्या, इन्शुरन्सवाले खरं तर त्रास देत होते, पण त्या गोष्टी त्याने नीट केल्या, आम्हाला धीर दिला. आशू खरंच आमचा आधार झाला. तेव्हा भाऊ बोलतो, आशू एका बापानं त्याच्या मुलानं पायावर उभं राहणं जितकं महत्त्वाचं असतं ना, पण त्याच मुलानं घरच्यांचा विश्वास गमावणं हे पण खूप महत्त्वाचं असतं बाळा. आणि तो विश्वास मला या सगळ्यांच्या डोळ्यात दिसतोय. ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर येतात. तेव्हा भाऊ विचारतात, कशी आहे कंडिशन? तेव्हा डॉक्टर बोलतात, ऑपरेशन थोडं क्रिटिकल होतं, तशी मी कल्पना दिली होती मिस्टर आशूंना. तुमच्या प्रेमामुळे आमच्या प्रयत्नांना यश आलंय, ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. तेव्हा आशू विचारतो डॉक्टरांना, आई कशी आहे? तेव्हा डॉक्टर बोलतात, त्या बऱ्या आहे, आता आपण पुढच्या गोष्टींबद्दल बोलूया. तेव्हा आशू डॉक्टरांसोबत जातो. इकडे सगळे आशूकडे भाऊन ते पण बघतच असतात. दुसऱ्या दिवशी सीताला शुद्ध येते. तेव्हा सीता भाऊंना बोलते की तुम्ही इकडे नव्हतात ना, तुम्ही आलात? तेव्हा भाऊ बोलतात, हो सीता मी आलोय. सीता हे काय करून घेतलंस? तेव्हा उर्मिला सीताला काय झालं हे सांगत असते. तेव्हा सीता विचारते, मला इथे कोणी आणलं? तेव्हा भाऊ बोलतात, आशू घेऊन आला तुला. तेव्हा सीता बोलते, आशू? तेव्हा उर्मिला बोलते, हो ताई, तुझा आशू तुला इथे घेऊन आला. हे नव्हते, भाऊ नव्हते, तरीही त्याने एकट्याने सगळं सांभाळलं. आणि ताई, आईला बरं नसेल तर तिचं लेकरू लांब राहील का ग? तेव्हा सीता विचारते, मला नक्की काय झालंय नीट सांग. तेव्हा उर्मिला सगळा झालेला प्रकार सांगते. तेव्हा भाऊ सीताला समजवत असता की आपला आशू जर आपल्याबरोबर अजूनही राहिला असता तर या प्रसंगाला घाबरला असता, खचला असता, पण त्यानं खूप धीरानं या प्रसंगात सगळं सांभाळून घेतलं. तो एकदाही खचला नाही. मला असं वाटतं की आपला आशू आता जबाबदार झालाय. खरं म्हणजे तर मी त्याचा खूप ऋणी आहे. तेव्हा सीता विचारते, आशू आलाय का बाहेर? सीता आतमधून आशू आवाज देते. आशू बाहेर बसलेला असतो, त्याला लगेच आवाज येतो. आशूला भास होतो आणि आशू लगेच धावत पळत आतमध्ये जातो आणि ते दोघं एकमेकांकडे बघून रडतात. तेव्हा आशू बोलतो, रडू नकोस, आता बरं आहे ना तुला? तेव्हा सीता बोलते, आणि तू? तेव्हा आशू बोलतो, आता तुला बरं आहे ना? मी एकदम फर्स्ट क्लास. उर्मिला बोलते, ताई कालपर्यंत आशूच्या चेहऱ्यावर असलेली काळजी तू शुद्धीवर आल्यावर कशी नाहीशी झाली बघ. सीता बोलते, आशू? तेव्हा आशू बोलतो, आई आता बोलायचं नाही हं, डॉक्टरांनी आराम केलाय, तेव्हा मस्त आराम करायचा. तेव्हा सीता बोलते, ठीक आहे रे, आधी मला तुला छान बघून घेऊ दे डोळे भरून. हे सगळं शिवा बाहेरून बघतच असते. पाना गँग तिथे येते आणि बोलते, अगं शिवा इथे काय बसलीस? सीताईला तर शुद्ध आली ना? तेव्हा डिप्पर बोलतो, अरे भाई ती तर खुश आहे, पण सीताईला भेटता येणार नाही ना तिला. आता जर ती भेटली तर त्यांची तब्येत अजून खराब होईल नाही का? तेव्हा शिवा बोलते, हेच मला कळत नाही मी काय करायला पाहिजे. तेव्हा सायलेन्सर पेढे देतो आणि बोलतो, हे घे पेढे वाट सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये. तेव्हा बॅटरी बोलतो, शिवा तुला आज जाता येणार नाही ना, पण आपण बाहेर आनंद व्यक्त करू शकतो, कळतंय का तुला?
शिवा हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना पेढे वाटते. तेव्हा त्यातली एक बाई बोलते, पहिली सून आहेस तू जी सासू बरी झाली म्हणून खुश आहेस. शिवा बोलते, त्या फक्त सासूबाई नाहीत, माझ्या आई पण आहेत. आशू सीताईला इकडे बोलत असतो, आई हे सगळं माझ्यामुळे झालं. तेव्हा सीता बोलते, अरे बाळा तुझ्यामुळे कसं काय होईल, खरं तर चूक माझी आहे, मी तुला समजून घ्यायला कमी पडले आशू, मला माफ कर. तेव्हा आशू बोलतो, तुझी चूक नाही यात काहीच आणि तुला माफी मागायची गरज नाही. सीता बोलते, मला आता घरी घेऊन जा, मी बरी आहे. तेव्हा आशू बोलतो, आता आराम करायचा आहे, 2 दिवस डॉक्टर ऑब्झर्वेशन खाली ठेवणार आहे आणि घरी जाऊन पण आरामच करायचा आहे, दुसरं काय. सीता बोलते, मी तुझी आई आहे ना आणि तूच मला ओरडतोयस. तेव्हा आशू बोलतो, तू माझी आई असलीस ना तरी तू आत्ता माझं ऐकायचंयस, कळलं. तेव्हा इकडे शिवा पेढे वाटत असते, हे पेढे घ्यावं माऊ, माझ्या सासूबाई शुद्धीवर आल्या आहेत. शिवाचे पेढे संपतात तेव्हा पाना गँग अजून स्टॉक घेऊन येतो आणि बोलतो की भाई साहेब आमच्याकडे स्टॉक रेडी आहे. शिवा अजून पेढे वाटत असते. इकडे सीता आशूला बोलते, आशू खूप लांब राहिलास रे माझ्यापासून. आशू बोलतो, मला नव्हतं राहायचं ग लांब, मला तुला भेटायचं होतं पण या अशा परिस्थितीत मला नव्हतं यायचं तुला भेटायला. तेव्हा भाऊ बोलतात, पण नियती अशा काही गोष्टी घडवते की आपण टाळू शकत नाही. तेव्हा सीता बोलते, असू दे, पण यापुढे आता तू माझ्या बरोबरच राहायचं, मी तुला घरी घेऊन जाणार आहे, माझ्या डोळ्यासमोरच राहायचंयस तू, हलायचं नाही. तेव्हा भाऊ बोलतात, सीता हे असं काय बोलायचं आता. तेव्हा सीता बोलते, का माझ्या मुलाकडून मी एवढीशी अपेक्षा नाही करू शकत का. तेव्हा आशू बोलतो, नाही आई तुझी अपेक्षा बरोबरच आहे, पण या सगळ्या संकटामध्ये जी माझ्या बरोबर होती, जी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तिला असंच सोडून तुझ्याकडे येणं तुझ्याच संस्कारात बसत नाही. मी येणार तर शिवाही येणार. तेव्हा आशू बोलतो, हे चालणार आहे तुला. मग सीताई शांत बसते. इकडे शिवाचं पेढे वाटणं चालूच असतं. तेवढ्यात समोर कीर्ती येऊन उभं राहते. तेव्हा शिवा कीर्तीला पेढे देणार, तेवढ्यात कीर्ती बोलते, काय चाललंय, संधी साधायला आलीस का इथे पुन्हा हिरो बनायला आलीस. तेव्हा शिवा बोलते, संधी तर हवी होती पण नात्याला घट्ट होण्यासाठी, आणि हिरो तर आशू झालाय. तेव्हा कीर्ती बोलते, म्हणजे. तेव्हा शिवा बोलते, कळेल तुम्हाला. कीर्ती बोलते, मग काय देसाईंच्या घरात सून म्हणून परत घुसायचे. तेव्हा शिवा बोलते, मला जर असं घुसायचं असतं ना तर मी आज तिथे असते आणि तुम्ही घराच्या बाहेर, मला असं संधी साधून वगैरे कुठे घुसायचं नाहीये. मला एक सांगायचंय, मी कुठेही असेल काहीही करत असेल पण तरी देसाईंची सून म्हणून आणि आशूची बायको म्हणून कायम असेल. तेव्हा कीर्ती बोलते, मग राहशील कायम त्या वस्तीत आणि देसाईंच्या घराच्या बाहेर, खुशाल राहा. तेव्हा कीर्ती तिथून जाते. तेव्हा अप्पर बोलतो, शिवा काय यायचं. तेव्हा शिवा बोलते, काही नाही रे, आता सीताही शुद्धीवर आल्या ना ते जास्त महत्वाचं आहे. इकडे सीताजवळ कीर्ती असते आणि रडत असते. तेव्हा कीर्ती बोलते, किती त्रास करून घेतला स्वतःला, का इतका त्रास करून घेतेस, इतके दिवस हे तुझ्या मनात जे विचार चालू आहेत ना त्याचे परिणाम आहेत हे. सीता बोलते, मी बरी. तेव्हा कीर्ती बोलते, तू म्हणतेस फक्त, पण तुझा त्रास कळतोय ना मला, तुझा त्रास फक्त मला कळतो, घरातल्या कोणीच सांगितलं नाही की माझी आई आजारी येते. सीता बोलते, अगं असं काही नाहीये, तुम्ही मीटिंगला गेला होतात ना. तेव्हा कीर्ती बोलते, आई तुझ्यापेक्षा कुठलंच काम महत्वाचं नाही माझ्यासाठी, आणि जेव्हा मला कळलं माझी आई आजारी तर पहिली फ्लाईट पकडून आली तुझ्यासाठी. सीता बोलते, तशी काही अडचण नव्हती, इकडे माझं औषध पाणी सगळं नीट झालं, ऑपरेशन सुद्धा व्यवस्थित झालं, आणि तुला माहितीये सगळं आशूने केलं. तेव्हा कीर्तीला धक्का बसतो. सीता बोलते, हे आणि लक्ष्मण भाऊजी नव्हते ना, अचानक सगळं त्याच्यावर येऊन पडलं आणि त्याने खूप जबाबदारीने सगळं निभावलं. कीर्ती बोलते, म्हणजे आशूला माफ केलंस तू. सीता बोलते, माफ करण्याचा प्रश्न येतो कुठे, मुलगा आहे तो माझा. कीर्ती बोलते, म्हणजे त्याच्या जाळ्यात अडकलीस. नाही, मान्य आहे मला, मान्य तू त्याची आई आहे, 4 शब्द चांगले बोलल्यानंतर तुझं काळीच विरघळणारच, मान्य आहे ना. हे विसरलीस तो तुझ्याशी कसा वागला, ते शिवाला कसा घेऊन गेला होता तुझ्या समोर, शिवासाठी घर सोडलं होतं, तुला सोडलं होतं ना त्याने, विसरलीस. की आता जी काही तुझ्यावर वेळ आली ना ती फक्त आशूमुळे आली आई. तेव्हा सीता बोलते, 1 मिनिट, हे सगळं आशूमुळे झालं नाहीये, फक्त मी पण त्याला समजून घ्यायला कमी पडली. तेव्हा कीर्ती बोलते, म्हणजे आशू घरी परत येणार, त्याच्यासोबत ती शिवा पण घरी परत येईल. तेव्हा सीता बोलते, ते मला काही माहिती नाही, मला एवढंच कळतंय आज परिस्थिती आली आणि आशू माझ्यासाठी धावत आला, माझं सगळं केलं त्याने, अशी अचानक पडलेली जबाबदारी त्याने छान निभावली, सगळ्या संकटांना तोंड दिलं त्याने, आज मी धडधाकट बसली आहे तुझ्याशी बोलते, हे फक्त आशूमुळे आहे. किती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतोय तो, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय, नोकरी सुद्धा करतोय, खूप कौतुक आहे मला त्याचं. कीर्ती, या सगळ्याचा विचार आता तू करू नको, सगळं छान होणार आहे, मी छान बरी होणार आहे, लवकर घरी येणार आहे, तू ही प्रवासातून घरी आली आहेस ना, आराम कर तू, जास्त विचार करू नकोस, काही झालं तरी तू आणि आशू दोघंही माझी लेकरच आहात ग. तेव्हा कीर्तीला या सगळ्या गोष्टींचा खूप धक्का बसतो आणि इथेच एपिसोड संपतो.